दानोळी तालुका शिरोड येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा वय 40 यांच्या अपहरण प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे। 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर त्यांचा खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या घटनेने दानोळी व परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी भरतेश यांचे अपहरण केले होते। अपहरणानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। अपहरणकर्त्यांनी 2 वेळा पैसे आणण्याचे ठिकाण बदलले। भरतेश यांचे 2 मित्र आणि भाऊ महावीर हे सांगितलेल्या ठिकाणी गेले असता पुन्हा फोन आला, मात्र काही वेळात मोबाईल बंद झाला। दरम्यान पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी स्वतः शोधमोहीम सुरू केली। शेरीमळा रस्त्यालगत उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी, चप्पल तसेच दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट आढळून आले। घटनास्थळी सापडलेल्या या वस्तूवरून पोलिसांनी संशयाच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने सोमवारी रात्री 9 वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र पोलिसांनी सुरुवातीला केवळ मिसिंगची नोंद करू, उद्या पाहू अशी भूमिका घेतली। पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर भरतेश वाचला असता असा सूर ग्रामस्थांमधून होत आहे। चौकशी दरम्यान या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून भरतेश टोपगोंडा यांचा खून झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। पोलिसांनी संशयित आरोपीकडून अधिक माहिती घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे, दानोळी।